नमस्कार, स्वागत आहे आपल्या लोकपालक न्यूज चॅनलमध्ये। बदलापूर अत्याचार प्रकरणातली सध्याच्या घडीची सर्वात मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणातील जे सहआरोपी होते, शाळेचे विश्वस्त आणि सचिव यांना नुकतीच ठाणे क्राईम ब्रांचकडून अटक करण्यात आलेली आहे। कर्जत परिसरातून या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघंही दीड महिन्यापासून हे दोघंही फरार होते। कोर्टाने 2 वेळा यांची जामीन अर्ज फेटाळला होता आणि गेल्या मंगळवारीच मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता आणि त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी असे आदेश पोलिसांना दिले होते। पोलिसांवर अनेक ताशेरे यावेळी उच्च न्यायालयाने ओढले होते। तुम्ही त्यांच्या जामिनाची वाट बघत आहात का, असा देखील एक ताशारा मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांवर ओढला होता आणि आता ठाणे क्राईम ब्रांचकडून त्या दोघांनाही कर्जत परिसरातून अटक करण्यात आलेली आहे। गेल्या 1.5 महिन्यांपूर्वी बदलापूर पूर्वामधील एका शाळेमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता आणि त्याच्यातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या गोळीबारामध्ये जरी मृत्यू झाला असला तरी ते प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोक्सो कायद्याअंतर्गत या शाळा प्रशासनावर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि शाळा प्रशासनावर गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे या दोघांवर हे दोघंही गेले 1.5 महिन्यापासून फरार होते आणि त्यांना अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून जोर धरत होती। सत्ताधाऱ्यांवर अनेक टीका विरोधी पक्षाकडून करण्यात येत होती आणि आज अखेर त्या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। आता पुढचा तपास आहे तो SITकडे सोपवण्यात आलेला आहे। आता यामध्ये काय नवीन गोष्टी समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत सर्व घडामोडी आपण आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। कॅमेरामन साहिल वाळसह ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।